5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अमरावतीमध्ये शिवसेनेचा राजीनामा दिलेल्या जगदीश गुप्तांची घर वापसी। 8 दिवसांपूर्वी शिवसेनेतनं दिला होता राजीनामा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनधरणीला यश। चंद्रपुरात बावनकुळेंच्या प्रचार सभेमध्ये बंडखोरांचा गोंधळ। भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजेंसह समर्थकांचा सभेमध्ये घुसण्याचा प्रयत्न। पोतराजेंच्या पत्नीला ऐन वेळेला उमेदवारी नाकारल्यानं मोठी नाराजी। सोलापुरातल्या मोहोळच्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रेंच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत भाजपची तक्रार। चुकीची कागदपत्र जोडून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप। नवी मुंबईमध्ये भाजप उमेदवाराकडनं प्रचार पत्रकाचं गुजराती भाषेतनं वाटप। पत्रकातील गुजराती भाषेवर मनसेचा आक्षेप। मराठीला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा दिला जातोय का? मनसे नेते गजानन काळेंचा भाजपवर संताप। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली नियुक्ती। प्रदीप गारटकर यांनी दिला होता राजीनामा। अमरावतीच्या मोरबाग प्रभागामध्ये नवनीत राणांकडनं युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार। भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी नवनीत राणांकडनं स्वाभिमानीचा प्रचार। भाजपसह सर्व पक्षांनी पालिका निवडणुकीतून ओबीसींना हद्दपार केलाय। निवडणुकांमध्ये ओबीसींच्या नेतृत्वाची भ्रूण हत्या केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप। आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लावली पैज। 71 लाख रुपयांचं बक्षीस मिळवा। संतोष बांगर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।